नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण 100% अनुदानित अल्पसंख्याक संस्थांच्या एकूण 5 जाहिराती बघणार आहोत। यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय आणि इतर अशा प्रकारची बरेच पदे असणार आहेत। ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत। तर या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती। तर पहिली जाहिरात आहे अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था जगेरिया शिक्षण संस्था पाचोरा संचालित न्यू उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आर्ट्स पाचोरा या उर्दू माध्यमाच्या माध्यमिक शाळेकरिता खालील पदे भरणे आहे। माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांना जाहिरात काढण्याच्या परवानगीसाठी दिलेले दिनांक 2 जानेवारी 2025 पत्रानुसार हे पद भरण्यात येणार आहे। तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया। पदाचे नाव आहे शिक्षण सेवक। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA किंवा MA उर्दू प्लस इतिहास। हे पद इयत्ता 9वी व 10वी करिता आहे। यासाठी एकूण 1 पद रिक्त आहे आणि हे पद पूर्णवेळ शिक्षण सेवक पदाकरिता आहे। टीप दिलेली आहे MA उर्दू व TAIT परीक्षा उत्तीर्ण पुरुष उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल। उमेदवाराची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येईल। शाळेत शिकवण्याचा अनुभव व संगणक ज्ञान असलेल्या उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात अर्ज व आवश्यक प्रमाणपत्राच्या प्रमाणित झेरॉक्स प्रतीसह दिनांक 15/6/2025 रविवारी सकाळी 10 वाजता न्यू उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज पाचोरा येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे। ही जाहिरात सचिव आणि अध्यक्ष जगेरिया शिक्षण संस्था पाचोरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक 15/6/2025 रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे, कारण हे पद 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे। दुसरी जाहिरात आहे सिद्धार्थ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय परतवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती। भारतीय संविधानातील कलम 30(1) व महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 13 जुलै 2016 व दिनांक 10 जून 2022 च्या शासन निर्णयानुसार राहुल व्यायाम प्रसारक मंडळ भूमिपुत्र कॉलनी अमरावती या धार्मिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेद्वारा संचालित सिद्धार्थ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय परतवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती ही 100% अनुदानित शाळा आहे। या कनिष्ठ महाविद्यालयात सेवानिवृत्तीमुळे रिक्त असलेले खालील नमूद पद भरायचे आहे। तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया। पदाचे नाव आहे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण सेवक। या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता MA अर्थशास्त्र किंवा MA इतिहास द्वितीय श्रेणी B.Ed। यासाठी एकूण 1 पद रिक्त आहे। अध्यापनाचे ठिकाण परतवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती। रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे। तर वरील शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी अर्ज व शैक्षणिक पात्रतेचे मूळ कागदपत्र व सत्यप्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीस बुधवार दिनांक 18/6/2025 रोजी सकाळी 12:30 ते 4 पर्यंत स्वखर्चाने सिद्धार्थ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय परतवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथे उपस्थित राहावे। टीप दिलेली आहे संस्था धार्मिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही। ही जाहिरात अध्यक्ष राहुल व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक 18/6/2025 रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे, कारण हे पद 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे। मित्रांनो, तिसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो। तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो। या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत, त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत। संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे किंवा संपर्क करूनच अर्ज करायचा आहे। तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू।
तिसरी जाहिरात आहे श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबली जैन अल्पसंख्याक संस्था। आमच्या संस्थेच्या विविध शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष 25-26 मध्ये खालील पदे त्वरित भरायची आहेत। तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया। पहिला विभाग प्राथमिक, पद व स्वरूप शिक्षण सेवक, मुख्याध्यापिका, सहाय्यक शिक्षक, बालवाडी शिक्षिका, सहाय्यक शिक्षक लिपिक अशा प्रकारची पदे आहेत। प्राथमिक करता पहिले पद डीएड CTET आवश्यक, यासाठी एकूण एक पद रिक्त आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता HSC किंवा BA DED। दुसरे पद डीएड जयसिंगपूरसाठी, यासाठी एकूण एक पद रिक्त आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA DED अनुभवी। तिसरे पद डीएड जयसिंगपूरसाठी, यासाठी एकूण 2 पदे रिक्त आहेत। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA DED बालवाडी शिक्षिका जयसिंगपूर, यासाठी एकूण 2 पदे रिक्त आहेत। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बालवाडी कोर्स किंवा DED। नंतर आहे विज्ञान व गणित विषयासाठी, यासाठी एकूण एक पद रिक्त आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BSc किंवा MSc BEd। नंतर आहे सहशिक्षक, विषय आहे DED, यासाठी एकूण एक पद रिक्त आहे। शैक्षणिक पात्रता 12वी विज्ञान DED। नंतर आहे लिपिक, यासाठी एकूण एक पद रिक्त आहे। शैक्षणिक पात्रता आहे BCom टॅली आवश्यक। नंतर आहे माध्यमिक विभाग, या विभागातील सर्व पदे अनुदानित आहेत। पदाचे स्वरूप आहे शिक्षण सेवक। तर पहिले पद आहे इंग्रजी विषयासाठी, यासाठी एकूण एक पद रिक्त आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA किंवा MA BEd। दुसरे पद गणित विषयासाठी, यासाठी एकूण एक पद रिक्त आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BSc किंवा MSc BEd। तिसरे पद हिंदी आणि संस्कृत, यासाठी एकूण एक पद रिक्त आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA किंवा MA BEd। नंतर आहे चित्रकला विषयासाठी, यासाठी एकूण एक पद रिक्त आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ATD AM। नंतर आहे उच्च माध्यमिक विभाग, यासाठी अंशतः अनुदान आहे। पदाचे स्वरूप आहे अर्धवेळ CHB। विषय आहेत मराठी, इंग्रजी, इतिहास CHB। यासाठी एकूण 3 पदे रिक्त आहेत। या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MA BEd। नंतर आहे अर्थशास्त्र, सहकार, भूगोल CHB। यासाठी एकूण 3 पदे रिक्त आहेत। या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MA BEd। नंतर आहे जीवशास्त्र अर्धवेळ, यासाठी एक पद रिक्त आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MSc BEd। नंतर आहे शारीरिक शिक्षण CHB, यासाठी एक पद रिक्त आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MA MPEd। नंतर आहे जीवशास्त्र रजा कालावधी, यासाठी एक पद रिक्त आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MSc BEd। नंतर आहे वाणिज्य इंग्रजी माध्यम, यासाठी एक पद रिक्त आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MCom BEd। नंतर आहे इंग्रजी अर्थशास्त्र इंग्रजी माध्यम, यासाठी एकूण 2 पदे रिक्त आहेत। या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MA BEd। नंतर संस्था स्तरावर काही पदे नेमण्यात येणार आहेत। पदाचे स्वरूप आहे बांधकाम सुपरवायझर, वसतिगृह रेक्टर, लिपिक, अकाउंटंट, वॉचमन। विषय आहेत BE डिप्लोमा सिव्हिल, यासाठी एक पद रिक्त आहे। नंतर 12वी पदवीधरसाठी 6 पदे रिक्त आहेत। BCom साठी 2 पदे रिक्त आहेत आणि 10वी साठी एकूण 2 पदे रिक्त आहेत। तर वरील पदांसाठी पात्र व इच्छुक जैन उमेदवारांनी दिनांक 16/6/2025 अखेर आपला अर्ज, रिझ्युमी, शैक्षणिक कागदपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, झेरॉक्स प्रत आवश्यक, संपूर्ण पत्ता, फोन नंबरसह खालील पत्त्यावर पाठवून द्यावा। ही जाहिरात सेक्रेटरी बाहुबली विद्यापीठ बाहुबली, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 16/6/2025 अखेर नक्की अर्ज करायचा आहे। चौथी जाहिरात आहे श्री अमोघ सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री अमोघ सिद्ध प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अल्पभाषिक कोरवाली, तालुका मोहोळ या विद्यालयात खालील सहशिक्षकांचे पदे भरायची आहेत। तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया। पहिले पद आहे सहशिक्षक, विषय आहे सर्व विषय, शैक्षणिक पात्रता
HSC D.Ed यासाठी एक पद पूर्ण वेळासाठी असणार आहे. विभाग आहे माध्यमिक आणि हे पद अनुदानित आहे. दुसरे पद आहे सहशिक्षक. विषय आहे मराठी. शैक्षणिक पात्रता BA B.Ed यासाठी एक पद पूर्ण वेळासाठी असणार आहे. विभाग आहे माध्यमिक आणि हे पद अनुदानित आहे. तिसरे पद सहशिक्षक. विषय आहे इंग्रजी. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA B.Ed यासाठी एक पद पूर्ण वेळासाठी असणार आहे. विभाग आहे माध्यमिक आणि हे पद 20% अनुदानित आहे. चौथे पद आहे सहशिक्षक. विषय आहे शारीरिक शिक्षण. शैक्षणिक पात्रता BA B.Ed यासाठी एक पद पूर्ण वेळासाठी असणार आहे. विभाग आहे माध्यमिक आणि हे पद विना अनुदानित आहे. तरी TET CTET पात्र इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर वार रविवार दिनांक 15/6/2025 रोजी सकाळी 10:30 ते 2 या वेळेत मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे. वेळ दिलेली आहे सकाळी 10:30 ते 2 वाजेपर्यंत. स्थळ श्री अमोघ सिद्ध प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय कोरवली. ही जाहिरात सचिव श्री अमोघ सिद्ध प्रशाला शाळा समिती कोरवली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 15/6/2025 रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे. पाचवी जाहिरात आहे नाशिक डायोसेसन कौन्सिल PTR D2 नाशिक. अल्पसंख्याक मान्यताप्राप्त या संस्थेद्वारा संचालित अनुदानित क्राइस्ट चर्च हायस्कूल छावणी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. शासन नियमानुसार रिक्त जागेवर पदे भरणे आहेत. खालील शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया. पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BSc B.Ed गणित सोबतच TET आवश्यक शासन नियमानुसार. यासाठी एक पद रिक्त आहे. दुसरे पद शिक्षण सेवक. या पदासाठी लागणारे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता HSC D.Ed सोबतच TET आवश्यक शासन नियमानुसार. यासाठी एक पद रिक्त आहे. तिसरे पद आहे शिक्षण सेवक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BA B.Ed सोबतच TET शासन नियमानुसार आवश्यक. यासाठी एक पद रिक्त आहे. अल्पसंख्याक संस्थेच्या असलेल्या अधिकारात व शासन नियमानुसार सदर जागा भरण्याबाबत संपूर्ण कार्यवाही करण्यात येईल. तरी इच्छुक उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात पदाकरिता अर्ज आणि शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेचे साक्षांकित दस्तऐवज समक्ष पोस्टाने खालील पत्त्यावर दिनांक 16/6/2000 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून पाठवावेत. अर्जामध्ये WhatsApp मोबाईल क्रमांक नमूद करावा. अर्ज पाठवण्याचा पत्ता प्राचार्या सेंट मोनिका अध्यापिका विद्यालय माऊली संकुल मागे सावेडी रोड अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर द्वारा क्राइस्ट चर्च हायस्कूल छावणी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. महाराष्ट्र खाजगी शाळा अनुदानित 1981च्या कलम 3(2) अन्वये अल्पसंख्याक संस्थेच्या अधिकारात पदाचे नामनिर्देशित करण्याचा संस्थेचा अधिकार राहील. ही जाहिरात सचिव आणि अध्यक्ष नाशिक डायोसेसन कौन्सिल PTR D2 नाशिक यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे 16/6/2025 पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे. कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत. तर अशा प्रकारे आपण या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बरेच जाहिराती आपण आपल्या WhatsApp आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले WhatsApp आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण WhatsApp आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.